लातूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक इलेक्शनचा शेवटचा दिवस. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत जोपर्यंत बी फॉर्म येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही. हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की 2:49 झाले, 50 झाले. अशा पद्धतीने त्यांनी गेली 15-20 मिनिटं अनाउन्समेंट होत असताना 3 वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणीताई या पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या आहेत. तुम्ही बघितलंय की ते ज्या पद्धतीनं 3 वाजता ते त्या बूथवर जाऊन देत होते. अजून 3 वाजल्यानंतर ते 2 इथं जाऊ शकले नाहीत. 4 नंबर आणि 5 नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोहोचलेले नाहीत. आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिले. सगळ्याला माहित आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीनं देवाची वाट बघतात. त्या पद्धतीने तुमची वाट बघत होते. सचिन दादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय, ताई कुणाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही धडधड खोटं बोलता. साहेब तुम्ही अक्कलकोटच्या नगरीत राहता, तुम्ही तरी खोटं बोलू नका. सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आता की आम्ही फॉर्म दिले होते. मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोंनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्म मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो. आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही, आम्ही जागा सोडणार नाही. माझी विनंती आहे हे देश कायद्याने चालतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीनं शक्तीचा गैरवापर केला जाऊ नये अशी माझी विनंती. त्यांचं असं मत आहे की आमचे फॉर्म ऑलरेडी दिलेले आहेत, केवळ त्याची पोहोच घेण्यासाठी सगळ्याला माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते. तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो, लाईव्ह आहे. उमेदवार फॉर्म भरतानाच त्याच्यावर ते पाठवलं जातं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि 3 वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं. पक्षाच्या आम्ही पण पक्षाचाच प्रतिनिधी म्हणून आलोय. हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले, देवपाटाचे आले, आपले मनसेचे लोक आहेत. सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो. आम्हाला माहित आहे ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिली नसती सूट. पोलिसांना अडवं करून आम्हाला तिथंच थांबवलं असतं. पण तुमची सत्ता आहे, तुम्ही काय पाहिजे ती वल्लभी चालता, वाळलभी चालता. ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका. फडणवीस साहेब तुमच्या राज्यात अशा पद्धतीनं सोलापुरात सगळ्याला माहित आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे. पोलिसांना सांगून उमेदवार पळवले जाते, पोलिसांच्या गाड्या घरला पाठवले जाते. अहो किती करणार आहात. आणि आता तुमच्याच चुकांमुळे असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपवणार असाल तर ही कोणकोणत्या प्रभावाचे फॉर्म ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचारा. ते पळत येताना सगळ्या बूथ मध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहे, सगळ्यांकडे लाईव्ह आहे. कित्येक लोकांना त्यांनी तिथं जेव्हा एबी फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्ज झालाय. एबी फॉर्म द्यायची पद्धत असते. एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात. उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात. मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले. त्यानंतर ते पळत येताना आपण या ह्याच्यात जर नोंद आहे. मला माहित आहे तिथं आत कॅमेरा चालतात. तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या. आतले आरोनच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालतात त्याची शूटिंग घ्या. माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल. माझी विनंती आहे निवडणूक आहे 15 तारखेपर्यंत कमीत कमी तरी कायद्याचं राज्य ठेवा. कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीत मध्ये कोण विश्वास ठेवणार. ज्या लोकांना अपक्ष लढायचा आहे त्यांच्या मागे कोणताही पक्ष नाही अशा लोकांसाठी कोण उभं राहणार आहे. तर माझी विनंती आहे की सत्तेचा वापर भारतीय जनता पार्टीनं करू नये. पुढची भूमिका काय असणार तुमची? जोपर्यंत आतले आरोप बाहेर येऊन आम्हाला सांगत नाहीत की जी घडलेली घटना काय, कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद काय, जोपर्यंत ते आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. रात्रीचा दिवस जाऊ दे, उद्याचा दिवस उजडू दे, आतल्या आरोंनी बाहेर यावं. त्यांचं कामकाज त्यांनी कधी वाजेपर्यंत करायचं करू दे. त्यांचं काम पूर्ण झाल्यावर ते आतला दरवाजा उघडणार आहे. दरवाजा बाहेरनं कुणी लावलेला नाही. दरवाजा आतून बंद आहे. आतून दरवाजा बंद असेल तर आतूनच उघडला पाहिजे. पण त्यांना फोन करून त्यांना प्रेशर करून जर दरवाजा उघडायला लावत असतात तर हे महाराष्ट्रात कुणी कुठून गेला. 3 वाजल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म स्वीकारले जात आहेत. याच्या विरोधामध्ये आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी लढतायत. निवडणुका जर खऱ्या अर्थानं पारदर्शी घ्यायचं असेल
सत्तेचा दुरुपयोग करायचा नसेल तर 3 नंतर कुठल्याही राजकीय पक्षाचा एबी फॉर्म घेऊ नये अशी विनंती मी आपल्या माध्यमातून माननीय आयुक्तांना करतो. काय नेमकी परिस्थिती? एबी फॉर्म घेतले गेले असं नाही. आम्ही काल निवडणूक आयोगाला अधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितले की 3 वाजता माझ्या दरवाजाच्या आत जे असतील त्यांचीच आम्ही अर्ज घेणार किंवा काय डॉक्युमेंट घेणार. परंतु 3 वाजून 2 मिनिटांनंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार व अध्यक्ष आले. त्यामुळे त्यांचे एबी फॉर्म स्वीकृत करता येत नियमानुसार करताच येत नाहीत. त्यामुळे जे चालू आहे ते नियमानुसार चालू आहे. शासनाने त्यांच्यावर कोणताही दबाव आणू नये. हे फॉर्म रद्दबातल झालेल्या संदर्भात आता सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. अजितदादा आपण सत्तेत आहात. हे सर्व गोष्टी होत असताना दुपारी 3 नंतर हे फॉर्म स्वीकारले गेले नाहीत, रद्दबातलच्या प्रोसेसमध्ये आहेत. तरीही जर काय घडामोडी घडल्या तर आपली स्टँड बाय ओव्हेशन काय? फॉर्म अधिकारी आम्हाला स्वीकारत नाही म्हणून सांगितलेत. पण जेणेकरून फॉर्म स्वीकारले तर आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून काय निर्णय घ्यायचा ते ठरवू. हे बघा, संपूर्ण देश आणि हा महाराष्ट्र हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हा देश चालतो. प्रत्येक सामान्यापासून श्रीमंतापर्यंत सगळ्याला नियम हा सारखाच आहे. परंतु भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यापासून ते एकाधिकारशाहीने ते वागत आहेत. हिटलरशाही पद्धतीने ते कायद्याचा वापर करत आहेत. आणि त्याचाच प्रकार हा सोलापूर महानगरपालिकेच्या उमेदवाराच्या आजच्या लास्ट दिवशी त्या ठिकाणी घडला गेला. प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून हे सगळे लोक रांगेत उभे राहून दुपारी 3 वाजेपर्यंत सगळ्यांनी आपापलं काम करून घेतलेलं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांनी, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी त्यांना एबी फॉर्म घेऊन येण्यास त्या ठिकाणी विलंब झाला. 3च्या नंतर 1 मिनिट असू दे किंवा 2 मिनिट असू दे, तिथं जर विलंब झाला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरला होता आणि त्याच्यावर भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये त्यांनी टिकमार केली होती आणि त्यांना जर त्या ठिकाणी जर एबी फॉर्म मिळाला नसेल तर ते सगळे उमेदवार त्या ठिकाणी रद्दबातल होतात असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा सांगतो. परंतु ह्या सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त असतील, निवडणूक अधिकारी असतील, या लोकांनी त्या ठिकाणी कोणत्याही दबावाला बळी न पडता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पेन हातामध्ये घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी करावं. आज तशा पद्धतीची कसोटी संपूर्ण शहर बघण्यासाठी इच्छुक आहे. त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. उपोषणाच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. एकंदरीत हिंसक वातावरण पाहायला मिळत आहे. हे बघा, शासन आणि प्रशासन एका नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. शासन हा लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेला असतो. प्रशासन हा नेहमीच कायमस्वरूपीच्या खुर्चीवर सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करत असतो. परंतु त्या ठिकाणी जर शासनाच्या माध्यमातून आडमुठी भूमिका घेऊन जर प्रशासनावर दबाव टाकण्याचा जर प्रयत्न होत असेल तर तो कुठेतरी हाणून पाडला गेला पाहिजे. म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीमध्ये आंदोलनासाठी ताकद त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच आंदोलनाचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी नारकोड मैदानच्या बाहेर त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो होतो. आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे की त्या ठिकाणी निवडणूक प्रशासन त्या ठिकाणी CCTV कॅमेरा चेक करण्याचं काम चालू आहे. कोणत्याही पद्धतीचा अन्याय त्या ठिकाणी इतर उमेदवार घडणार नाही याची त्यांनी हमी घेतलेली आहे. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.